त्यांच्यासोबत काय चाललंय? घोटाळा काय चाललाय तुमच्यासाठी? आरोपी कोणते कोणते आहेत? गावामध्ये फिरायची लायसन काढली का? हँडसाप काढो का बाहेर घालो का डायरेक्ट आज? कपड्यामध्ये केस मिटणार नाही, हप्ते थकलेले आहेत. नाही तर अरिष्ट करून फारिष्टात घेऊन जावं लागेल. 2 नंबरला सबसिडी, 1 नंबरला हातकडी, 3 नंबरला फुल ऑर्डर आहे. जरी कुणी पकडलं तर मला सांगायचं, मी हाईच पळून जाईल. आपला नंबर आहे 9617. कुठं बी उतरा, नोकेचा मोबाईल ठोकेचं काढाय, डाबा चार्जर आहे, बॅटरी काढून फोन करायचा डायरेक्ट आज. महाराष्ट्रामध्ये भटके विमुक्त समाजामध्ये जवळपास एकूण 42 जातींचा समावेश होतो. त्याच एकूण 42 जातींपैकी अतिशय दुर्लक्षित अशी एक जमात आहे, ती म्हणजे नाथपंथी डवरी गोसावी. अनेक ठिकाणी याच समुदायाला बहुरूपी म्हणूनही ओळखले जाते. बहुरूपी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कला सादर करून, वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण करून तो गावागावामध्ये जाऊन भटकंती करतो, आपली कला सादर करतो आणि लोकांना मनोरंजनाचा कार्यक्रम करत असतो. आणि याच मनोरंजनातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. अशाच या पालावरती राहणाऱ्या वाड्या वस्त्यावरती ऊन वारा पाऊस घेऊन सतत संघर्ष करणारा असा हा दुर्लक्षित समाज म्हणजेच बहुरूपी, या समाजाविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया, समजून घेऊया त्यांच्या व्यथा आणि आजच्या या आधुनिक जीवनाशी होत असणारा त्यांचा संघर्ष, या सर्व बाबतीत आपण माहिती घेऊया. आज अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी काजी या गावी असणाऱ्या भटकीविमुक्त समाजाच्या वस्तीवरती आपण आज आलेलो आहोत. समजून घेत आहोत त्यांचे सर्व जीवनातील प्रश्न, अडचणी आणि त्यांच्या या जीवनातील व्यथा. भटकीविमुक्त समाजातील बहुरूपी समाज ओळखला जातो. वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन, प्रत्येक परिवारामध्ये जाऊन ही पोलिसाची भूमिकेतून ते प्रत्येक व्यक्तीचं, सर्वसामान्याचं मनोरंजन करण्याचं प्रयत्न करतात. आपल्या विनोदी शैलीमध्ये लोकांचं मनोरंजन करतात, लोकांना हसवतात, क्षणिक मनोरंजन करून त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी मदत मिळवतात. आणि हा या समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. अनेक पिढ्यानपिढ्या हा समाज जो आहे अशा प्रकारचा व्यवसाय करतो आणि त्याच्या बदल्यात त्याचा उदरनिर्वाह करतो. फार काही उत्पन्नाचं मोठं साधन नाही आहे, परंतु आपल्या चरितार्थ चालवण्यापुरतं, कुटुंबापुरतं ते साधन म्हणून त्यांच्यासाठी पुरेसं असतं. आणि त्याच्यावरतीच हा समाज जो आहे आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तर असाच हा बहुरूपी समाज जो आहे, या ठिकाणी आपण ही पालाची वस्ती पाहतो. अनेक कुटुंब या ठिकाणी वसलेले आहेत आणि वर्ष ते या पालावरती राहतात. ऊन वारा पाऊस थंडी या सगळ्या परिस्थितीमध्ये ही पाल त्यांना आपलं साथ देत असते आणि ते ह्या पालाची साथ देत असतात. त्यांचं संपूर्ण जीवनमान जे आहे ते आपण एक छोट्याशा माहितीच्या द्वारे आपण समजून घेतो. काय नाव आहे तुमचं? बाबूराव चव्हाण, बाबूराव चव्हाण. घोडेगाव. घोडेगावचे का? कुठला समाज आहे तुमचा? समाज कोणता आहे? नाथपंथी डवरी गोसावी. डबरी गोसावी. नाथपंथी डवरी गोसावी. काम काय करता? हा, काम आपली गलामची जी घराची मागायची आपली. देवी घराची मागायचं, हो, भिक्षा मागायचं. भिक्षा मागायची. बर. किती वर्षापासून करताय? बाबा त्याची माझ्या झंडा लई दिवस झालं. लय दिवस झालं. तुमचे वडील काय काम करायचे? हा, वडील हा? वडील आमचा भिक्षा मागायचा जाफडा. भिक्षा मागायचा जाफडा गावांमध्ये जाऊन? नाही, गावामध्ये पोशाख घालायचा आपला. पोलिसाचा? नाही, मग भगवा. हा, भगवा पोशाख घालून भिक्षा मागायची. हो, माहित नाही. मग किती पिढ्या तुम्ही हे काम करताय असं? जिंदगी गेली आमची. जिंदगीच गेली. जिंदगी. तुमचं वय किती? हा, वय वय असं माझं, तुम्हाला सांगतो मी, वय माझं 100ला कमी 100ला कमी. आहे. हो, पोलीसचे ड्रेस घालून हो. आणि तिथं जाऊन काय सादर करता? सांगा बरं जरा, कसं करता? आला बहुत रुपये, आला कला करू दे बाबाला काय दक्षिण आहे. 10-5 रुपये द्यायचं. देत आणि त्याच्यावर आपलं कुटुंब चालवायचं. मग का करू. त्यांच्यासोबत काय चाललंय? घोटाळा काय चाललाय तुमच्यासाठी? आरोपी कोणते कोणते आहेत?
काय घोटाळा केला होता काल गावामध्ये फिरायची लायसन काढली का हँडसाप काढो का बाहेर घालो का डायरेक्ट हात पाय दोन्हीवर पाहिजे तशी गोळी बाहेर निघणार नाही पिस्तूल फिटलं पाहिजे काय करायचं सिंगल घालू का डबल घालू एवढ्यामध्ये केस मिटणार नाही हप्ते थकलेले आहेत नाही तर अरिष्ट करून फारिष्टात घेऊन जावं लागेल बाकी सामान नंबर किती एकतर सामान आहे चेक करावं लागेल अरिष्ट करून फारिष्टात न्यावं लागेल 2 नंबरला सबसिडी 1 नंबरला हातकडी 3 नंबरला फुल ऑर्डर आहे जरी कुणी पकडतं मला सांगायचं मी हाईच पळून जाईल आपला नंबर आहे 9617 कुठं बी उतरा नोकेचा मोबाईल ठोकेचं कार्ड आहे दाबा चार्जर आहे बॅटरी काढून फोन करायचा डायरेक्ट आपली कंपनी फटाफट फिरता डिपार्टमेंट जिथं शांता तिथं ड्युटी दंगल पिटली का डायरेक्ट घरी काल 3000 मारली एका गोळीत पण लागून गोळी मागरेली तो काय घोटाळा केला होता आम्हाला घोटाळा करायला चान्स काचा कोणी फोडले होते साहेब होते बैलगाडीच्या काचा फोडले रेल्वे पंक्चर केली काल मी हातगाडी पाठला करतो 3 पोती डिझेल गेला हातगाडीला तरी आरोपी नाही सापडला जागेवर पाठला काय करू कोणची गोळी घालू मधली घालू का आता पिस्तूल मधली तो काय घोटाळा केला होता हात बदल लगेच काळा बाजार चालू आहे का सगळे साहेब समोर जाऊ दे सामान त्याचा बारीक आहे त्याला सोडून देतो तुझा काय घोटाळा चाललाय काढू का बाहेर घालू का डायरेक्ट जाऊ दे केस किरपळे इथंच मिटावं लागत आणि यातले बिलकुल भिवू नका तुम्हाला कोणी पकडलं मी आहेच ना केस तुमची मिटून टाकू इथं जाऊ दे एवढे बार दिवस सोडून परत काय घोटाळा केला म्हणजे त्यांना घेऊन जावं लागेल त्यांना डायरेक्ट अरिष्ट करून फारिष्टात केस फायनल ओके काय नाव आहे तुमचं? विलास भाऊराव शिंदे राहणार गोडेगाव गोडेगाव. बर तुमचा व्यवसाय काय आहे? बहुरूपी कलाकार 500 वर्षापासून आलेला आता 500 वर्षापूर्वी म्हणजे शिवाजी महाराजा काळापासून बरं म्हणजे काय कला सादर करता तुम्ही? हे आपला हसून खेळून लोकांचं मनोरंजन मनोरंजन करा. मग बिनपगारी फुलाधिकारी दंगल पेटले का डायरेक्ट घरी किती पिढ्यांपासून चालू आहे? 5वी चालू आहे यासाठी आता 5वी पिढी तुमची. तुमचं शिक्षण किती आहे? शिक्षण काहीच नाही आता. काहीच. बरं हे व्यवसाय तुम्ही जे करता 5वी पिढीचा तुमचा व्यवसाय अडचणी काय खेळते व्यवसाय करताना? अडचणी काही नाही ती तसं नाही पण येतं आपला 700 800 कधी 500 असं कला सादर करून आपल्याला तुम्हाला मिळते. हसून खेळून आपण समाधानी आहे ते व्यवसाय. काही समाधान बी वाटत नाही बाकीचे कामं करावं लागतं शेतीतली असो कशातली असो हे आपलं कधी मध्ये आता हे पूर्वीची परंपरा आहे तुमची. खानदानी देश आहे आपला पण पूर्वीमध्ये आणि आतामध्ये काही फरक जाणवतो? नाही फरक वाटतो काय फरक आहे? आता काय नाही लोक काय नाही पहिल्यासारखे राहिली पहिल्यासारखी राहिली नाही म्हणजे नेमकं काय बदल आहे? बदल असं आहे पहिले लोक आहे धान्य द्यायची काय द्यायची पैसे द्यायची आता लोक आहे ना म्हणते तारा पुढे गेलं तर मागे पुढे ना बोलते काय काय म्हणतात माफ करा अमक तमक असं त्याचं कधी बरं वाईट वाटतं की तुम्हाला? वाईट वाटणारच पण तरी बी नाही वाटत नाही म्हणलं तर आपल्याला पुढच्या दारात जावंच लागतं सहज कधी कधी वाटतं का की बाबा हे व्यवसाय बंद करावा? नाही वाटतच पण तरी बी नाही करावं लागतं आता नाही शेवटची पिढी आमची पुढच्या पिढीचं काय? पुढची पिढी नाही करणार त्यांना माहितीच नाही पोलिसांकडून काय तुम्हाला त्रास? काहीच नाही कसं काय बरं काय? पोलीस आम्हाला ड्रेस देतात ना त्यांच्याकडून तुम्हाला ड्रेस नाही पण असं गावात चोऱ्या होतात माऱ्या होतात तुम्हाला असं गावात तुम्ही मागं काय झालं तर आहे ना मग आहे ना आम्हाला जावंच लागतं आहे ना गाव सोडून शिकून दुसऱ्या गावात दुसऱ्या गावात आपलं दारा जायचं कला करायचं आपले दुसरं काय कशी कला करता? बिन पगारी फुलं आली घरी दंगल पेटले का चालले घरी चला काकू चला लग्नाला चला पोरं बांधा खामाला तुम्ही रेल्वेचे चाका पंक्चर केले बैलगाडीचे काचा फोडले असं बोलावं लागतं विनोदी भाषेतून तुम्ही मनोरंजन करता. हा लोकांचं मनोरंजन होत असतं. हा. हा तुमचा पारंपरिक व्यवसाय. हा पारंपरिक आता तुम्ही कितवी पिढी आहे तुमचा हा व्यवसाय? मी 2 पिढी झाली आमची दुसऱ्या पिढीत. आता तुमच्या पुढच्या पिढीचं तुम्हाला काय वाटतं? पुढच्या पिढीत आता हे पण लेकरांना शाळा द्यायला टाकलेले पुढच्या पिढी मात्र त्यांच्या लेकराचं आम्ही शिक्षण करून आम्ही काय तर त्यांचे कुठं ना कुठं त्यांचं लेवल लावणार आहे त्यांनी शिकावं. हा शिकावं हा तर तुमच्यासारखं पुढची हा, पिढी पुढच्या आता ही आमची पिढी गेली आता त्यांची पिढी नाही असे घालणार आहे मुलांचं मुलींचं त्यांचं काय ना कुठं ना कुठं त्यांना कुठं ना कुठं कामाला लावणार आहे असं अशी शिक्षण हे झाले 12वी 13वी आपले नाही पुढच्या पिढीने का बरं का नको करू? आता आपली गेली हल्ली जिंदगी असे आता पहिल्यासारखं राहिलं नाही आता लोक पहिले पोलिसाला भेट पहिले पोलिस आता पोलिसाला कोणी भेट नाही
आता आता आमच्या सारख्याच काय ते आता हा असं आहे. अनिता शिंदे. समाजावर आम्ही डवरी गोसाई. काय व्यवसाय करतो तुम्ही? भिक्षा मागतो आम्ही बहुरूप बिरायर कलाकार. कला करतो. कशी कला करतो? बहुरूपेची नकली पोलीस रायर. गावोगाव आम्ही लय लांब लांब जातो फिरायला गावगाव. इथे तर किती वर्षापासून? इथं झालं 5 वर्ष झालं इथं राहून. अडचणी आता आम्हाला घर नाही ती जागा नाही कुठं. आता आमची पोरं शाळा शिकली बरं त्यांना नोकऱ्या नाही काय नाही तरी भिक्षाला जाते पोरं आमची शाळा शिकून. आम्ही काय आम्ही जातो खुरपाला ह्याला शेती काम. आता आम्ही द्या की मग आम्हाला घर द्या लाईटी हे सगळं द्या आम्हाला राहतो आम्ही. मुलांच्या काय नोकरी नाही लागली मग जाते मग भिक्षाला. मग मदत सरकारने थोडीफार मदत केल्यावर आम्हाला मग जाते आमची लेकरं भिक्षा मागायला. त्यांना नोकरी द्यायचं थोडंफार आमच्या गोरगरिबांना मदत करा मग नाही जायची भिक्षाला नोकरीला ह्या. या पालावरती कधीपासून राहत आहे? आम्ही होय 2-3 वर्ष झालं. कुटुंबात कोण कोण असतं? आमच्या कुटुंबात 6 जण आहेत. 3 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. 3 मुली 1 मुलगा. हा तुमचा व्यवसाय काय आहे? भिक्षा मागायला जाते. भिक्षा माग. हा म्हणजे सर्व परिवारातले सर्व भिक्षाच मागतात? हा समधी कुठे कुठे जावं लागतं त्याला? फिरायला लांबपर्यंत जातो आळा फाटा ही. म्हणजे काय काय तांदूळ पीठ म्हणजे असं लोक जे देतात बाजारात तांदूळ पीठ वगैरे जे लोक असं देतात म्हणून आणि याच्यातून तुमचं कुटुंबाचं आपलं उदाहरण कुटुंबाचा असेल लेकराचा माझा. हा परिस्थिती आमची भटकत करायची संधी लोक शिक्षणासोबत आता काय काय फिरायला जायचं असं दरबारी भीक कलाकार कला सादर करायला. कला सादर करा. ही कला तुम्ही कुठं शिकली नाही? ही कला आमच्या पूर्वजाची. पूर्वजांचं. मग तुम्हाला ते असं का म्हणजे बसून शिकवलं जातं का ते आपोआप नाही शिकवलं? आपोआप आमचे असं म्हणजे आमचे आजोबा फिरायचे नाही का हा. त्यांचं बघून हळूहळू आम्हाला यायचं म्हणजे असं तुम्हाला ट्रेनिंग काही नाही? तसं काही नाही तसं आणि आपल्या घरात आहे आणि ते आपोआपच आपल्याला येतं. समाजात म्हणजे आनंद वाटतो लोकांना आपण एक असं होतं ते इथेच भेटतं, आता भेटतो. खूप चालवायला काय म्हणतात तुम्ही 10 रुपये पण 5 रुपये वाटतं घरी म्हणजे आम्हाला असं 200-300 रुपये भेटतात आणि त्यांनी 5-5 दिवसाला. कोणतं आहे तुमचं कुळदैवत कोणतं आहे? कुलदेव रानूस होतो बाई ती अच्छा अच्छा. तिकडे करमळाच्या भागात. ओके, बरं. मग दुसरे देव आहे तुळजापूर याडामाय अजून काळोबाई भांडराची अच्छा अच्छा. सगळं सरसकट देव. सगळ्यामध्ये कुळदेवी आमची रानूस होतो बाई तिकडे करमळाच्या खाली. कोणत्या जत्रा देवाचं? कवा बी असते त्या देवीची. म्हणजे कसं? आता त्या देवीला जत्राच नाही राहत तिथे जत्रा भरत नाही. जत्रा फक्त भरत, हं. हीच आपले कुंदरे कायमच्या कुंदरे चालवते. अच्छा. कुंदरी बोकडाची. बोकडाची का? बोकड कापूर. अच्छा. लग्न चांगलं करतो आम्ही मराठी लोक सारखंच. आपलं मराठी लोक हळदी आपलं लग्नाला जेवण खाऊन बुंदी भात भाजी पुरी अशी हीच आहे. नाही तारीख काढावं लागते कुणी तारखेला आहे. मग त्या तारखेला लग्न ठरायची. तारखेला नाही घरात लग्न मग फक्त पोरगी फुकट द्यायची पोराला. कसा? पोराला द्यायची पोरगी पाहुण्यात सगळं कपडा लाता सगळं त्यांच्याकडे नवरदेकडे आणि नवरीकडे नुसते नारळ घेऊन उभा राहायची. हळदी बिळदी चमके सगळं सगळं त्यांच्याकडे नुसते नवरी नारळ घेऊन उभा राहायची. अच्छा अच्छा. कपड्याला तर काय घ्यायचं ते आपल्या गाणं आपण घ्यायचं त्यांना नाही घ्यायचं. त्यांना फक्त नवरीला त्यांचं मंडप वाजन तरी खाणं पिणं डीजे बीजे त्यांच्याकडे. म्हणजे मुलीला 1 रुपया पण खर्च नसतो? नाही भरायचं. आपल्या भरायचं असलं आपल्या मनानं तर आपलं काय बी घ्यायचं त्यांना नाही.
अक्षर टाकल्यानंतर मग पोरगी आपल्या घरी आणायची, मग आपल्या घरी ठेवायची. नवरदेच्या घराकडे नाही जाते, हा हा नवरीच्या घरी तिच्या आईच्या घरी येते. ना गाठी बिट्टी सोडल्या नाव बिव घेतलं का हा. मुली माहेरी आणतात. हा म्हणजे शेजारीच घर राहतं, नवरदेवाचं अलीकडे नवरीचं पलीकडे राहतं. म्हणजे नवरदेवाच्याच घरी जाऊन राहतो आम्ही. हा हा मग ते झाल्यावर इरी सकाळी मग हळद खेळायला नवरदेव येतो नवरीच्या घरी, तिला हाताला धरून नेतो मंडपामध्ये उचलून शेणी. मग ते हळदी बिळदी वगैरे खेळतात आणि परत आहे ना मग आंघोळ बिंघोळ घातलं का मामा मामी येतात, मुलीला आहे ना म्हणजे हळदी कुंकू लावतात, मग उचलून नेतात घरी माहेरी. आणि परत त्याच्यावर मग 4-8 दिवसांनी आमच्यामध्ये वर जत्राला जातात आमच्या कुळदैवताला. ओके कुळदैवताला गेल्यावर मग तिथं 2-3 दिवस मुलगी राहते, परत तिच्या माहेरी आणून सोडतात. मग त्याच्यावर 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी, 1.5 वर्षांनी, महिन्यानी, 2 महिन्यांनी असं पाठवतात कायमच्या अच्छा नांदायला. ओके ओके. म्हणजे जोपर्यंत तुमचं ते यात्रा वगैरे हे केल्याशिवाय तुम्ही पाठवत नाही. बोलत पण नाही, नवरदेव नवरी बोलत सुद्धा नाहीत आमच्यात. अच्छा अच्छा हा, अच्छा. देवाचा कार्यक्रम राहतो आमच्या. ओके. हा दरतच राहतो आतापर्यंत. आम्हाला लाईट बीट काहीच नाही. आम्ही 7 वर्ष झाला आम्ही इथं राहतो. या ठिकाणी आहात. हा ह्या ठिकाणी. म्हणजे पहिले लोक तिकडे खाली राहत होते भाभीच्या घराकडे, मग तिथून आल्यावर इकडे काय लोक राहिलेले, पण आम्ही 7 वर्ष झाले इथं एकाच जागेवर राहतो. अच्छा 2020 मध्ये माझं लग्न झालं, मग मला पाठवली, बाबरानं मारली. मग माझ्या सासूरवाडीनं खूप माझे हाल केले, म्हणून मी आता माहेर आहे. मुलगा माझा 3 वाराचा होता तेव्हा माझ्या सासूरवाडीनं माझे लय हाल केले, म्हणून मी माझ्या मम्मी पप्पाच्या घरी आहे. माझा मुलगा आता 10वा महिना चालू आहे माझ्या मुलाला. आज 21व्या शतकामध्ये सुद्धा ऊन वारा पावसामध्ये या समाजाला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी अशा प्रकारे गावोगावी भटकंती करत फिरावं लागत आहे. हा समाज आणि या समाजाच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य हे उद्या काय असेल, कसं असेल कोणालाच माहीत नाही. परंतु जसे ही लहान बालकं मातीचा खेळ खेळता खेळता आपले घर बनवत आहेत, ते घर उद्या किती टिकेल, कसं टिकेल कोणाला माहीत नाही. परंतु तरीही ते मुलं जसं प्रयत्न करत आहेत एक छोटंसं खेळामधलं घर बनवण्याचं, असंच अगदी या सर्व बहुरूपी बांधवांच्या जीवनाचं, त्यांच्या घरांचं, त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती आहे. ते कधी बनतं ते कधी मोडतं, असाच त्यांचा जीवनाचा संघर्ष चालूच राहतो.